मोठ्यांच्या अनुभवी गोष्टी. चंपावती नावाच्या नगरीमध्ये कन्नूरशहा नावाचा व्यापारी राहत होता. त्याला एकच मुलगा होता. त्याचे नाव होते मन्नूशहा, पण तो आपल्या वडिलांसारखा व्यवहारात पारंगत नव्हता. जेव्हा कन्नूरशहा शेवटचा क्षण जवळ येऊ लागला तेव्हा तो मन्नूरला म्हणाला, मुला, मी तुला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. त्याचे जीवनामध्ये पालन कर. अंगणामध्ये बोरीचे झाड लावू नकोस. सैन्यातील शिपायांना आपला मित्र बनवू नकोस. जुन्या नोकरांना काढून वाकून नवे नोकर भरू नकोस आणि स्त्रीला गुप्त गोष्टी सांगू नकोस. त्यानंतर कन्नूरशहाचा मृत्यू झाला. मन्नूरशहा व्यवहारात कुशल होता. त्याने विचार केला की त्या 4 महत्त्वाच्या गोष्टीचे परीक्षण करू. त्याने लगेच अंगणामध्ये बोरीचे झाड लावले. राजाच्या शिपायासोबत मैत्री केली. सगळे जुने नोकर कामावरून काढून टाकले व नवीन नोकर भरती केले. अर्थात त्याने तेच केले जे वडिलांना करायला नव्हते सांगितले. खरं तर तो वडिलांची आज्ञा मोडणार नव्हता, पण हे त्याला अवश्य जाणून घ्यायचे होते की असे केल्याने काय परिणाम होतो. एक दिवस तो फिरायला गेला तेव्हा त्याच्या मनामध्ये आलं की असे काहीतरी काम करायचे की जे गुप्त ठेवलं जाईल. त्यामुळे त्याच्या पत्नीची परीक्षा सुद्धा घेता येईल आणि जो चौथा परिणाम पण समोर येईल. रस्त्यामध्ये त्याला छोटा राजकुमार दिसला. त्याने त्याला पकडले, गुप्त खोलीमध्ये बंद केले. पुन्हा एक टरबूज खरेदी केले. ते कापले व त्यामध्ये लाल रंग भरला. ते टरबूज कपड्यांमध्ये गुंडाळून घरी घेऊन गेला. तेव्हा पत्नीने विचारले, हे काय आहे? हे राजकुमारीचे डोके आहे. मी राजकुमाराची हत्या केली. त्याचे डोके आपल्या अंगणामध्ये पुरणार आहे. एका तांत्रिकाने सांगितले, यामुळे तुझ्या धंद्यात अजून काही पट वाढ होईल. असे म्हणून त्याने टरबूज अंगणामध्ये पुरले आणि म्हणाला, खबरदार, ही गोष्ट कोणालाच कळता कामा नये, नाहीतर आपले काही खरे प्रेम नाही. नगरामध्ये राजकुमार गायब झाल्याची खबर पसरली. मन्नूरशहाच्या पत्नीला सुद्धा ही खबर ऐकायला मिळाली. तिने ही गोष्ट एका माळीणीला सांगितली व तिला सांगितले की कोणालाही गोष्ट सांगू नको, कारण माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे. पण माळीणीला थोडीच तिच्या पतीची कदर होती. माळीणीने ही सर्व गोष्ट राणीला सांगितली. राणीने सारी घटना राजाला सांगितली. राजाने मन्नूरशहाला अटक करण्याचे आदेश दिले. अटक करायला तोच सैनिक आला जो त्याचा सर्वात जवळचा मित्र होता. जेव्हा मन्नूरशहा चालू लागला तेव्हा त्याची पगडी बोरीच्या झाडाला अडकली. ती पडली. उचलायला गेल्यानंतर त्या शिपायाने धक्का देऊन मन्नूरशहाला त्या खड्ड्यामध्ये पाडले. मन्नूरशहाला अटक झाली आहे की खबर मिळताच त्याच्या नव्या नोकरांनी त्याची दुकाने लुटली. राजाने मन्नूरशहाला फाशीची शिक्षा ऐकवली. शिक्षा ऐकून मन्नू हसू लागला. राजाने विचारले, का हसतो आहेस? महाराज, मला आपल्या मूर्खपणावर हसू येतोय. माझ्या वडिलांच्या गोष्टीचे परीक्षण करता करता मला ही शिक्षा भोगावी लागली. काय म्हणतोस तू ते स्पष्ट म्हण. राजा म्हणाला. मन्नूरशहाने झालेली सर्व हकीकत सांगून टाकली आणि राजकुमाराला सोडून दिले. शिपाई राजकुमाराला घेऊन आले. यामुळे म्हणतात, मोठ्या माणसांच्या गोष्टी ऐकायला पाहिजे, पण आपण